माधव, काय झालं? अचानकच का थांबलास? ऊन खूप लागते, चल ना लवकर. अरे यार, तुला काय सांगू, माझं डोकं लय खराब झाले ग जानवी. मी काय केलंय आता? मी तर तू म्हणलास ते पेंटिंग पण नाही घेतली. माझ्याकडून काही चूक झाली का माधव? अगं नाही ग जानवी, तुझ्याकडनं काही चूक झाली नाही. माझा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? कोणता प्रॉब्लेम? काय झाले? सांग जरा लवकर. अरे यार, शेवंता आलीये घरी. माझं खूप डोकं पिकले. खरं ते सांगतो तुला बघ. किती दिवस झालं तिला फोन करणं पण बंद केलं होतं मी. पण आता ती आलीये घरी, ती खूप डोकं खाणार माझं. मला खूप राग येतोय तिचा. आता बघ ऐक माझं, आता काय आपल्याला बाहेर फिरायला जमणार नाही, काही नाहीये. ती जाईपर्यंत मला घरी जावं लागणार आहे बरं का. आणि असं पण तिनं आंबूला आणलं नाही, काही नाही. त्यामुळे ना ती म्हणजे जास्त काही राहणार नाही, काही नाही. बहुतेक एक दिवस राहणार आहे आणि जाणार. मग नंतर तुला मी उद्या किंवा परवा दिवशी भेटतो. आणि पैशाचं काही टेन्शन घेऊ नको. मी तुझ्या वडिलांची जी फी वगैरे काय आहे हॉस्पिटलला भरायची ते मी मॅनेज करतो, ठीक आहे. त्यामुळे त्याचं तू काही टेन्शन घेऊ नको. मला शेवंताला जाऊन अगोदर भेटावं लागणार आहे. कसं काय आली काय नाही न सांगता आली आहे बघ. ती अशी माझ्यावर डोळा ठेवून राहते, लक्ष देते माझ्यावर, माहिती आहे. म्हणून मला तिला अजिबात बोलावंसं वाटत नाही. तरी मी जातो पहिल्यांदा आणि बघतो काय करते, काय म्हणते ती. असं पण खूप डोकं खाणार आहे मला, अगोदर तिचं टेन्शन आले बघ. बापरे, तिला काय कळलं तर नसेल ना आपल्याबद्दल? नाही, जर कळलं असतं ना तर इथं येऊन मारलं असतं तिनं तुला आणि मला. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नको. तिनं दुसरंच काहीतरी विचारानं आलेली आहे. तू जा बिंदास घरी, मी बघतो जाऊन तिला काय बोलायचं ते बघतो. हा बरं, मी जाते. पण काही रागात बोलू नकोस हां. तिला उगा विनाकारण भांडणं होतील तुमच्या घरामध्ये माझ्यामुळे. नको व्हायला भांडणं तुझ्या घरामध्ये. हां, मला खूप वाईट वाटतंय रे की तिला पण आपण धोका देतोय ना. चांगलं नाही वाटत रे मला. तर ना काही बोलू नको. तिनं काही जे काय बोलेल ना तर ऐकून घे प्लीज. हां, बघ बघ, तुझ्यात आणि तिच्यात हाच फरक आहे. तू किती व्यवस्थित आणि छान आणि व्यवस्थितपणाने बोलतेस. म्हणजे असं राग करत नाहीस, काही नाही कोणत्या गोष्टीचा. तुला म्हणजे कळतं की पुढच्या व्यक्तीला त्रास होतोय काय नाही. असं म्हणजे तुझं ह्या स्वभाव तुझा मला खूप आवडतो जानवी. म्हणून बघ मी तुझ्या सोबत आहे बरं का. तर असंच राहा माझ्यासोबत प्लीज. हा हो, मी राहते. तसं काही टेन्शन घेऊ नको. मी नेहमी अशीच राहणार आहे तुझ्यासोबत. जा आधी तू घरी. खरंच सांगतो जानवी, तू ना खूप छान मुलगी आहेस बघ. आणि माझी बायको शेवंता एक नंबरची थर्ड क्लास आहे. ती ना तिच्या माहेरामध्ये चांगली राहते ना सासरी चांगली राहते. ती बिलकुल चांगली नाही आहे बघ. तिनं आली तेव्हापासून माझं जिंदगी अशी खूप खराब झाली. मला बिलकुल छान वाटत नाही, तिच्यासोबत राहायलाच आवडत नाही मला. शेवटी लग्न झाले, मला एक मुलगी असल्यामुळे मी तिच्यासोबत राहतोय, नाही तर राहण्याची काही गरज नव्हती मला तिच्यासोबत. एक नंबरची बेकार बाई आहे, बेकार. कुठल्या गोष्टीवरून कितीही भांडणं करू शकते माझ्यासोबत ती. बरे असू दे, आता मी अशीच राहणार आहे तुझ्यासोबत. तू आता लवकर घरी जा. ती तुझी वाट बघत असेल. आणि काही एक बोलू नको प्लीज. हां, जा लवकर, जा. बाय. हो जानवी, बाय बाय. मला आणि तुला मारणार म्हणे आपल्या दोघाला बघितल्यावर. लस तरी वाटते का जीवाला? मी तिचा मार खाईल, त्या मूर्खबाईचा, शेवंतीचा मी मार खाईल. चपलीनं मारलं नसतं का तिच्या तोंडावर? तिचे केस उपटून काढले असतीचे. समजायली काय स्वतःला ती? हां, स्वतःच्या नवऱ्याला बराबर ठेवता येत नाही, काही नाही. आणि दुसऱ्याला ब्लेम करणार म्हणे. नवरा बघ ना किती चिचुंदर आहे साला कुठला, की स्वतःचा नवरा नाही जाग्यावर आणि स्वतः फिरते माहेरा जाऊन बसते. कसं राहणार आहे यांचं नातं चांगलं? लास्त वाटायला पाहिजे. दुसऱ्यांना करायचं काहीतरी, बोलून दाखवायचं म्हणे मला मारलं असतं मार्केटमध्ये. मीच तिचे हात तोडले असते आणि डोकं फोडलं असतं गधडीचं कुठलं की. कशा वाटल्या ग मीना साड्या? तुला आवडल्या का? हो काकू, छान आहेत साड्या, मस्त वाटल्या. मला तर आवडल्या बघा. काकू, माल कुठून भरला हो? लई छान साड्या आणल्यात आपण तुम्ही बरं का. काही पण म्हणा. आई पण मला म्हणू लागली, म्हणलं माय जाऊन तर येऊ का की भेटून, म्हणलं काकूला म्हणलं साड्या कशा आणल्यात काय नाही. बायकांचा जीवच लय राहते साड्यामध्ये नाही का. घरी कपाट भरून साड्या पडल्यात. आपण आई म्हणू लागली, माय म्हणली मीनाला साडी घेतली नाही म्हणली, किती दिवस झालं म्हणली, म्हणून मग घेता येते म्हणली. मग मला पण वाटलं हो जाऊ दे, माय बापाच्या जीवावर नाही करणार तर कोणाच्या जीवावर करणार. नवऱ्याच्या इथं तर नेहमीच घेतात. म्हणून आईला म्हणलं घे, मला पण घ्यायची म्हणलं.
म्हटलं. मग आई म्हणली की जाय म्हणली, तू जोपर्यंत बघू तोपर्यंत बघ म्हणली, मी काय म्हणतात थोडंसं घरातलं काम राहिले ते करून येते म्हणली. अगं बाई मी ना माल ना मुंबईहून आणला ग मी. आणि कसं एकदाच म्हणजे जास्त माल उचलला ना तर जरा कमी याच्यामध्ये पडते. मला म्हणू लागली मागं सुरतला माल चांगला भेटते, तिकडे साड्या चांगल्या भेटतात. मग म्हणलं तितक्या दूर कुठं जावं म्हणलं. मुंबईहून आहेच जास्त कुठं दूर 4-1 घंटे लागतात वाटतं, पण तरी पण मग मुंबईमध्येच ठीक आहे म्हणलं. मग कल्याण मार्केट आहेत बघ, तिथं मोठे मोठे दुकानं लागलेले आहेत. मग तिथूनच माल उचलला बघ खूप जास्त. आणि तिकडे पण बघ तेवढे मोठे 2-3 गठ्ठे पडलेले आहेत त्या घरामध्ये सुद्धा. तर ते पण माल काढला नाही काय नाही, वरी फक्त ते सॅम्पल दाखवण्यासाठी तुला एवढं वरीत ठेवले बघ. आणि तुझे कसं तुझ्या आईला सगळं माहीत आहे ना साड्यांचं, तर त्यांना खूप छान साड्यांचा हे माहिती आहे, कपडा कसा असते काय नाही. तर मग मी नेहमी काकूला बोलवते, म्हणते बघा म्हणते कशा साड्या हाता काय नाही. मग त्या सांगतात मला कसं आहे काय नाही. आणि ज्वेलरी पण महाग आणली होती ना, तर ज्वेलरीसुद्धा बघायला मी त्यांना बोलवलं होतं. मी नेहमी त्यांना सांगते, येतात बी लगेच येतात, ऊन म्हणणार ताण म्हणणार लगेच येतात आणि बसतात बी माझ्या इथं. चांगले आहेत बरं का काकू, मला काकूचा स्वभाव लय आवडते बघ. हो ना काकू, माझ्या आईचा स्वभाव खूप वेगळा आहे. खूप कष्ट करून आम्हाला मोठं केलं तिनं. तुम्ही पण बघता, तुम्ही आज जवळपास झालं या घरामध्ये 30 वर्ष तरी झाले असेल तुम्हाला राहून. माझी आई नेहमी म्हणते काकू आल्या तेव्हापासून आपलं घर बांधलं इकडले म्हणल्या, तेव्हापासून त्या इथंच आहेत म्हणल्या. आता तुम्ही काय इकडं तिकडं म्हणजे कधी तुमच्या लेकीच्या इथं जाता, कधी बहिणीच्या इकडे जाता. तर आई म्हणते मला त्यानं कुठं गेल्या की करमतच नाही म्हणते. आता घराला घर आहे तर येणं जाणं सारखं सुरू राहते वाटतं तुमचं. आणि बरं आहे तुम्ही हा म्हणून काकू, मला पण थोडंसं बरं वाटतंय. आणि मला हे सांगा काकू, माझी वहिनी चांगली राहते किंवा आईसोबत कधी भांडणं बिडणं तर करत नाही ना? नाही ग मीना, एवढं काही टेन्शन घेऊ नको. काकूचा स्वभाव खूप चांगला असल्यामुळं पुढचं माणूस किती जरी बोलत असलं ना तर ते शांत होणारच. कारण काकू एकही शब्द वाकडा तिकडा देत नाहीत. आणि त्याचा आवाज पण आमच्या इथपर्यंत येत नाही माहीत आहे का. आणि दुसरी गोष्ट, सासासुना घरात राहतात, आता भांड्याला भांडं लागतच असते बाई. लेक जरी असली सून जरी असते तरी भांड्याला भांडं लागते. घरामध्ये वादविवाद होतात छोटे मोठे, आणि ते झाल्याशिवाय मजा येत नाही. आणि राहिली गोष्ट तुझ्या वहिनीची, तर तुझी वहिनी पण चांगली आहे. तिनं असं कधी उलटून पालटून कधी बोलली नाही बघ. आता मी पण आहे बरेच दिवस झाला आता तुझ्या इथं येणं जाणं आहे. ती आली तेव्हापासून मी म्हणजे येते जास्त, मी जाते. काकू येत, आता काकू पण मला कधी कोणतं त्याचं सांगत नाही का काही नाही का की माझी सून अशीच म्हणली तशीच म्हणली म्हणून, कधीच नाही त्याचं घरानं कधी घेत नाही का. आणि मी पण तिला बरंच ओळखते. येणं जाणं नेहमी म्हणजे इकडनं जाते येते, कधी येऊन बसते बी. तर कधी असं वाकडा तिकडा शब्द देत नाही, टोचून बोलत नाही. बोलायचं खूप समजदार आहे तुझी वहिनी मीना, तेवढं काही टेन्शन घेऊ नको बरं का. काकूचा स्वभाव खूप चांगला असल्यामुळं तिचं पण खूप चांगलं आहे बघ. बरं झालं काकू सांगितलं ते, कारण कसं माझी आई मला काही सांगत नाही काही नाही. आईला विचारते की बाबा वहिनी बराबर राहते का, दादा बराबर राहते का घरामध्ये. तर आई होच म्हणते मला, कधी कोणतं म्हणजे असं सांगत नाही. तर ते तुमच्याकडून बी ऐकायला भेटलं, बरं वाटलं मला. कारण कोणत्याही मायबापाला वाटते की आपल्या लेकरं आपले सगळे व्यवस्थित राहावं, माय आपल्या लेकीला त्रास होऊ नये आणि आपल्या लेकालाही त्रास होऊ नये, कोणत्याही मायबापाला वाटते. म्हणून तिनं कोणती गोष्ट आम्हाला सांगत नव्हती, पण तुमच्याकडून ऐकून बरं वाटलं. बरं झालं, मला माहीत आहे माझी वहिनी चांगली आहे पहिलेपासूनच, पण घरामध्ये थोडे छोटे मोठे वादविवाद होतात. तर ते बरं झालं तुम्ही सांगितलं काकू. मीना, साड्या आवडल्या की नाही का काकूच्या इथल्या? आई आली वाटतं. साड्या आवडल्या का मीना? अगं आई खूप छान साड्या आहेत, मला फार आवडल्या. तू पसंत कर माझ्यासाठी एखादी याच्यातली. अगं नेसायची तुला हाय मीना, तू बघ ना तुला कोणती आवडते ते फक्त हात लाव, मी घेते काढून. काकू बी आपल्या हातात देतात व्यवस्थित भावशीर, टेन्शन घेऊ नको पैशाचं. नको आई, तू बघ ना माझ्यासाठी, तू पसंत कर ना. आतापर्यंत मी माझ्या मनानं साड्या घेतल्या की एखादी घे की तुझ्या मनपसंतीनं. मला वाटतं मी आईनं मला साडी घ्यावं, तर तू तुझ्या पसंतीनं घे. काकू तुम्हीच काढा तुमच्या पसंतीनं मीनासाठी साडी. मला खूप आवडल्या साड्या याच्यातल्या. तर आता मीनाला जी आवडते आता ते तुम्हालाच माहीत आहे, तुम्हीच काढा. मी जाऊन तुमच्या दोघीसाठी चहा ठेवते, नाही तर मग थंड घेऊन येते. माय नका नका काकू, आता थोड्या वेळापूर्वी जेवण झाले तर थंड नका चहा नका. का घर काय लय दूर नाही काही नाही, एखाद्या दिवशी येते न पिते तुमच्या इथं आहे मी अजून. ठीक आहे. आणि आईचं आत्ताच जेवण झालं असेल, आई कामावरून आली इकडं, तर त्याच्यामुळं तेवढं चहाचं थंड्याचं काही टेन्शन घेऊ नका. आता एक काम करता, आम्ही जाता घरी आणि सांच्या पारी येता आणि दोन्हीच्यातल्या साड्या काढून घेता. कारण आई मला घ्यायली तर मी पण आईला एखादी घेते बरं का काकू. साईडला ठेवायच्यातल्या साड्या मला खूप आवडल्यात. ठीक आहे, मी घेते 2 घेते साड्या, माझ्या आईसाठी एक आणि माझ्यासाठी एक.
अगं मीना, मला साडीची काय गरज पडली ग? खूप साऱ्या साड्या पडल्या की. वहिनीच्या भरपूर साड्या हातात, ती कवा घालत नाही, काही नाही, ती मला देत राहते आता बाई घाला म्हणून साडी. खूप साड्या पडल्या, मला नको. काकू, तुम्ही आईचं टेन्शन घेऊ नका. आईसाठी मी साडी घेणारच आहे. आईला किती जरी नाही म्हटलं तरी मी ऐकत नाही. त्याच्यामुळं त्याच्यातल्या साड्या तुम्ही साईडला ठेवा. तुम्ही तुमचा आराम करायचं तर करा, ना तर बाकीचे कामं आवरा. आम्ही जातो आता, येते सांच्या पारी आईला परत घेऊन. बरं बरं चालेल. काय माय पोरगी मही आता घेतल्याशिवाय सोडतच नाही. तसं काय येणं केलं शिवंता तू? माझ्या घरात मी कसं काय येणं केलं? कोण विचारणारे तुम्ही? कोण विचारणारे? जरा प्रश्न तरी व्यवस्थित करायचा, समजलं ना? फोन करायचा नाही, काही नाही बायकोला. किती दिवस झालं, काय हाय काय नाही, लेकरू कसं आहे आपलं. लाज वाटत नाही जीवाला जराशी? आणि कसं काय येणं केलं म्हणून विचारायलास तू मला? आई जरासं काय डोक्यात काय शेण गेलं की काय? फोन मेसेज काही करा वाटत नाही? इकडं काय चालू आहे? रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी सुद्धा घराच्या बाहेर हा तुम्ही. 12-1 वाजायला आणि मी तुम्हाला मी समजायले की माय घरात असतील, बघायले तर गेटला येऊन लॉक आहे तिथं. शरम वाटत नाही? आणि खोटं बोलायले मला तुम्ही, मला कळत नाही तुम्ही मला खोटं बोलायले ती. समजलं ना? की कोणत्या मित्राचा बाप बिमार पडला नव्हता ना, काही नव्हता. समजलं ना? मला कळते सगळं काही. पागल बनवायचं नाही मला. अगं नाही ग शेवंता, तुला खोटं कसं बोलणार मी, मला सांग. माझी बायको आहेस तू. तुला खोटं कशाला बोलू मी? अगं खरंच माझ्या मित्राच्या बापाला अटॅक आला होता ग, आणि सकाळी सकाळी 5 वाजता त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं. तुला जर विश्वास येत नसेल ना, तर तुला मी दवाखान्याचा म्हणजे नाव सांगतो आणि भेटून ये जाय तू, तुला जर विश्वास बसत नसेल तर. एवढा पण माणसावर राग करू नये ग. कोण्या याच्यामध्ये विचारामध्ये माणूस असते काय नाही. इतक्या दिवसानंतर भेटलो आपण, जरा प्रेमानं बोलायचं, विचारायची कशी आहे काय नाही तब्येत. एवढं राग करायची काय गरज आहे बरं शेवंता, तुला मला सांग बरं. व्यवस्थित बोलायचं, खोटं मला ठरवायचं नाही, समजलं ना? मी जे काही विचार करते ना ते परफेक्ट असतो आणि बरोबर असतो. त्यामुळं ना जास्त पचर करायचं नाही. कुठं गेले होते आणि काय झालं होतं, द्या मला दवाखान्याचं नाव सांगा आणि त्या माणसाचं नाव सांगा आणि तुमच्या मित्राचा नंबर द्या. मी त्याला फोन करून विचारते काय झालं काय नाही ते. तुमची नौटंकी बस झाली, समजलं ना? लय झालं आता. तुम्हाला आता मी सोडत नाही. गप घरी या, मला घेऊन या इकडं. सांगायचं की माझ्या हातात झाले म्हणायचं. 6 महिन्यासाठी गेलो होतो म्हणायचं. आता 2च महिन्यामध्ये मला तिथं जमलं नाही काय नाही म्हणायचं. पुढच्या वर्षी पाठवणार आहे तर तेव्हा मी पूर्ण तयारी वगैरे करून जातो आणि शेवंताला घेऊन जातो म्हणायचं. सांगायचं असं माझ्या मायबापाला येऊन. कारण आता मी तिथं राहणार नाही. घरामध्ये नुसते कामं लागायत मला. ती मिनी जाऊन बसली माहेरा आणि शिली नुसती कामं सांगायली, तिच्या अंगात भूत घुसले म्हणून. त्याच्यामुळं ना मी काय तिथं राहणार नाही. गप इथं मला घेऊन या आता, बस झालं. मी 2 महिने राहिले, खूप झालं. आणि राहिली प्रॉपर्टीची गोष्ट माझ्या मायबापाच्या इथली, तर ते मी माझं बघून घेईल. हाय तर माझे मायबाप जोपर्यंत जिवंत तोपर्यंत 1 रुपया घेणार नाही त्यांच्याकडनं. जायच्या टायमाला बराबर मग मी माझ्या मायबापाला सांगेल की माझा हिस्सा पाडा म्हणून. आता मला बचर करायचं नाही, मग डोकं खायचं नाही बघा, समजलं काय? मी आता राहणार नाही तिकडं, मला माझ्या घरी घेऊन या. आली तर सगळं भांडच फुटायचं होय. हिला कसं बी करून सांगावं लागेल की तिकडं राहाय अजून 4 महिने. हिला जर इकडं आणलं तर माझं डोकं पिकायचं होय. जान्हवीचं माझं कसं व्हायचं हे रे देवा. ती पोरगी राहणार नाही परत माझ्यासोबत. आम्हाला फिरायला बी जमणार नाही इकडं तिकडं. काय करू मला काही कळना झाले. आता हिला अजून थोडंसं सांगावं लागेल मिरची मसाला लावून, नाही तर ही येतो म्हणून इथंच. काहीतरी काय ते करावं लागणार आहे आता मला. आवाज यायलाय का? काय बोलले मी? काय मनातल्या मनात विचार चाललाय? अगं विचार नाही ग, मी हे विचार करू लागलो की शीलाताईच्या अंगामध्ये भूत घुसले. बरी फिकर तिची, अंगात भूत घुसले म्हणून मी एवढं बोलले की मला इथं आणा, मी तिथं राहू शकत नाही. हे सोडलं 12 भानगडी दुसऱ्याच आठवायल्यात का? शीलाताईची तुम्हाला आठवण यायली? बायको काय म्हणायली, लेकराला इकडं घेऊन यायचं, याचा विचार काही नाही. 12 भानगडी लावायचं ना बोलत राहायचं. काय डोकं खरंच जाग्यावर हाय का? 2 महिन्यापासून विकून टाकलं तिकडं मी यायच्या आधीच.
नाही नाही ग, मी तसं म्हणा गेलतो. माझं काय म्हणणं चाललंय, हे बघ आता 2 महिने तर तू राहिलीसच ना. आता राहिलीसच किती 4 महिने, आणि तुला इथं आल्यावर कामं बी लागतील. तुला का म्हणजे फ्री वाटायले का ग मीना, मला सांग बरं. हा, लेकराची जिम्मेदारी बी. हा, आता माझा डबा करून द्या, सकाळी लवकर उठा, मग आंघोळीला पाणी ठेवा, घरातली झाडझुडे राहते, स्वयंपाक पाणी राहते. हा, संध्याकाळचं बी वेगळं बघावं लागतं, हिला बाहेर घेऊन जावं लागणार तुला. किती कामं तुझ्या एकटीच्या मागं लागतील बरं. आणि तुला माहिती आहे माझ्या ऑफिसचा टाइम किती आहे. मला जायला 1-1.5 घंटा लागतं, यायला 1-1.5 घंटा लागते. 3 घंटे तर मी अशी पकडून 8 घंट्याची ड्युटी. हा, किती वेळ जातो ग माझा बाहेर. मग मला तुझी अशी दशा बघा वाटत नाही ग. आणि आंबू बी लहान आहे, आता तिथं कसं खेळते ना लेकरासोबत. हा, आणि मी इथं तुला काही मदत बी करू शकणार नाही, काही नाही. 4 महिने राह, मग थोडी आंबू बी मोठी होते, तिला शाळेत टाकूतात. मग ती 2-3 घंटे जरी शाळेत जात असेल तर तुला तेवढा आराम होते. आणि माझं बी काय करतो, ट्रान्सफर जवळच्या ऑफिसला करून घेतो. जरा दूर आहे ना, तर मग लवकर जाणं लवकर येणं म्हणजे घरातलं तुला मदत करू लागणार ना ग मी. आहे की नाही बरं. बघ ना, विचार कर ना तू जरासा. नाही नाही, मी आता राहूच शकत नाही तिकडं, समजलं ना. मला काही बी करा आणि घेऊन या, मी राहत नाही तिकडं, संपला विषय. तुम्ही मला काही बी सांगा आणि काही बी करा, मी माझा विचार बराबर केला. इथं जे सकाळी उठून डबा बनवायचा म्हणाले ना, तर इथं तुमच्या एकट्याच लागणार नाही, माझ्यासोबत तुमच्या. पण तिथं ना मला सगळ्याच बनवावं लागायला. मी टोपलं 2-2 टोपले भांडे घासले. तर आता मयानं होईना, तर मी फरशी पुसून माझी कंबर वाकडे तिकडे झाली. मयानं कामं होईना, तर तुम्हाला खरं ते सांगायले बघा. त्याच्यामुळं ना माझं डोकं खराब करायचं नाही. पुढच्या आठवड्यामध्ये तिथं घ्यायला या मला तुम्ही, समजलं ना. बरं थांब, विचार करतो मी काहीतरी. आणि आता हे पुढच्या आठवड्यात होत नाही, अजून 10-12 दिवस थांब. मग मी येतो तुला घ्यायला, ठीक आहे. आता तिकडं असं बी एकदम सांगता येत नाही ना शेवंता, थोडासा विचार करतो. मी सांगतो घरच्यांना, फोन करतो तुझ्या आईवडिलांना की मीनाचा फोन लागणं झालाय मला, काहीतरी मी प्लॅनिंग करतो आणि सांगतो की मला तिथे राहायला जमत नाहीये, काही नाही, मला जेवण वगैरे तिकडचं सूट होत नाहीये, आणि त्यामुळं मग मी इकडे येतोय म्हणून असं सांगतो त्यांना. खुशखबरी अचानक देतो, ठीक आहे. 8 दिवस एक पुढच्या वीकमध्ये म्हणालीस ना तू, होत नाही इतक्या लवकर, मला इकडचं पूर्ण अरेंजमेंट करावी लागते, ठीक आहे. 10-12 दिवस लय व्हायले, तर समजलं ना. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर करा. मी राहत नाही, नाही तर मी माझा पसारा घेऊन इकडे येईल तुमच्या माघाऱ्यास मग सांगता. मग तोहिलाही लय वाईट वाटेल, आणि मग पुढे चालून आपल्याला काही भेटणार बी नाही. मग त्याला वाटेल की मी रागात आले म्हणून, समजलं ना. त्याच्यामुळं ना नौटंकी करू नका, लवकर घ्यायला या मला बघा. ठीक आहे ठीक आहे, येतो मी, टेन्शन घेऊ नको, पुढच्या वीकमध्ये येतो मी. हां ठीक आहे. चला मग आता बाहेर जाऊन जेवण करू. आणि आजची रात्र मी येते इथे राहायला, उद्या सकाळी लवकर निघते. मी आईबाबांना सांगून आले मी माझ्या मैत्रिणीकडे चालले. माझ्या बाबाला सांगितले तेवढं, आईला सांग म्हणून. आणि आईला सांगितले की मी माझ्या घरी जाऊन साफसफाई करून येते. म्हणलं माझा नवरा तितक्या तिकडे जाऊन बसलाय, ठीक आहे. त्यामुळे ना आता चला बाहेर जेवायला. मी काय घरी बनवत बसत नाही, काही नाही. असं बी घर खूप विचित्र पडले. मी येण्याच्या आधी एखादी बाई कामवाली लावा, घर सगळं साफसूफ करून घ्या, ठीक आहे. चला आता बाहेर, मला खूप जास्त भूक लागलेली आहे. आता आता बाहेर जायचं जेवायला? आता खूप उशीर झालाय ना, काहीतरी घरातच बनवू. मी सांगितलेलं समजत नाही का? आपले 12 भानगडी काऊन लावत राहता तुम्ही नेहमी? लवकर उठा, तयार व्हा, चला. ठीक आहे बापा, चल चल.